बंटी ओपनिंगची जोडी आहे. बंटी वाजवणार का गोलंदाजांची घंटी मैदानामध्ये. संगमवरती मोठी जबाबदारी असणार आहे मॅच मध्ये. काय करणार आपल्या टीम साठी आज. राईट आर्म ओव्हर द विकेटने पॉवर प्लेची सुरुवात. जय पहिला चेंडू घेऊन सज्ज. लोअर फुल टॉस फक्त फ्लिक ऑफ द रिस्क. अतिशय सुंदर फटका चौकाराने केली आहे सुरुवात रनचेसला. चांगला फटका बघायला मिळाला. वेग होता मात्र टप्पा बघायला मिळाला नव्हता. लोअर फुल टॉसला अतिशय सुंदर प्रकारे फ्लिकचा फटका खेळले आणि 4 धावा आपल्या टीम साठी बनवल्या. येस टॉस साठी शेलू संघचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. समोरच्या टीमचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. चौकाराने सुरुवात केली आहे रनचेसला. आता 45 धावांची गरज आहे. जय पुन्हा एकदा फुल टॉस यावेळेला ऑफ साइडला आणि तिथे पॉइंटच्या वरतून गोळीच्या वेगाने चेंडू झालाय फरार. आलाय एक अप्रतिम चौकार. 2 बॉलवरती 2 चौकार ठोकून इरादे स्पष्ट केले संगमने. आयोजकाच्या भूमिकेमध्ये होता आता मात्र खेळायला उतरलाय आणि सर्वच काम चोख बजावतोय संगम आपल्या टीम साठी. स्वतः विकेट किपर आलेत काहीतरी कानमंत्र देण्यासाठी गोलंदाजाला. कारण की पहिल्या दोन्ही बॉल वरती आक्रमण केलंय. युवा गोलंदाज यावेळेला वाईट बॉल. दिशा थोडीशी खराब आहे. गती आहे मात्र गतीला जर टप्पा आणि नियंत्रण नसेल तर गतीचा काही उपयोग होत नाही. युवा गोलंदाज आहे स्वतःवरती थोडासा विश्वास दाखवावा लागेल. समोर कोणताही फलंदाज असो ऍज अ बॉलर तुम्ही फक्त तुमचं काम करायचं आहे असं सांगतोय कर्णधार. त्यासाठी चीअर करतायत प्रोत्साहन त्याचा कॉन्फिडन्स वाढवतायत. यावेळेला समोरच्या दिशेला हलक्या हाताने खेळला होता ज्यामुळे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक च्या पुढे चेंडू पडलाय. 1 बाउन्स वरती फील्ड करेल. जयांचा हा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. इथे वॅकेंट एरियामध्ये चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार. अजून एक दर्जेदार चौकार. टप्पा सापडत नाहीये आणि जेव्हा जेव्हा टप्पा सापडणार नाही गोलंदाजाला नक्कीच फलंदाज त्याचा वापर करतील त्याचा उपयोग करतील त्या चेंडूचा. हा टॉस साठी लगेच यायचा आहे. वरही संघाचा कर्णधार टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये आणि त्याच्या समोर मी शेलू टीमच्या कर्णधाराला विनंती करेल टॉस साठी या. या ओव्हर मध्ये 3 चौकार तर आलेत. यावेळेला पुन्हा एकदा लेग साइडची दिशा अंपायर दंडित करतायत. अजून एक अवांतर धाव एक्स्ट्राची रन बघायला मिळते वाईटच्या स्वरूपात. 15 रन स्कोर कार्ड वरती आहेत. टॉस साठी दोन्ही कर्णधार सज्ज झालेत. हर्षल लोंगले टॉस करणार. यावेळेला लोअर फुल टॉस समोरच्या दिशेला दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून गोळीच्या वेगाने चेंडू झालाय फरार. एक क्लास फटका दर्जेदार चौकार. काय बॅटिंग करतात अगदी आरामात चौकाराची भाषा बोलतायत दोन्ही फलंदाज. जय युवा गोलंदाज आहे त्याच्यावरती प्रेशर बनवलं पहिल्या 2 बॉल वरती संगमने आणि त्याचा फायदा आता नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने सुद्धा उचललाय. बंटी वाजवतो पहिल्या 2 बॉल वरती गोलंदाजाची घंटी. एक वॉर्निंग घंटी वाजवली बंटीने. सांगितलं इरादे स्पष्ट केलेत. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळेला चांगला टप्पा होता मात्र समोरच्या दिशेला चेंडू खेळला. तिकडे बॉल खालती अमोल आलेत. अमोल बॉल फील्ड करतील फेकी करतील तोपर्यंत 1 धाव. पहिली ओव्हर संपले. पॉवर प्लेचा खेळ झाला. 20 धावा खर्च केल्यात जय याने या ओव्हर मध्ये. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळत आहे. 49 धावांचं टार्गेट होतं ज्यामधील 20 पहिल्याच ओव्हर मध्ये बनवण्यात येणारे. 18 बॉल आणि आता 29 धावांची गरज आहे. 18 बॉल 29 समीकरण थोडं सोपं बनलंय या पॉवर प्लेच्या ओव्हरने. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कमबॅक कधीही करू शकतो कोणताही संघ. ज्यासाठी आता प्रयत्न थोडेसे जास्त करावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला.
गोलंदाजीसाठी विघ्नेश आले, ज्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे या धावा रोखण्याची. 18 बॉल मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. ओपनिंगच्या जोडीने 20 धावांचा स्टँड दिलाय पहिल्या 6 बॉल वरती. दोन्ही बॅट्समनच्या बॅटमधून 2-2 चौकार आले. त्यानंतर हलक्या हाताने खेळले, एक लगेच सिंगल घेतली. सेन्सिबल क्रिकेट. टॉस ज्यांनी जिंकलाय तो निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा. टॉस वरही संघाने जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी मार्क वरती विघ्नेश, स्ट्राईक एंड वरती बंटी. नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला संगम बघायला मिळतात. तुम्ही बघताय जय हनुमान क्रिकेट संघ एक्सल आयोजित जय हनुमान चषक 2026 चा हा तिसऱ्या दिवसाचा थरार. क्रॉस बॅटेड खेळल्यात. चेंडू बराच वेळ हवेत त्या, मात्र थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न हो केलाय तिथे, मात्र तीन धावा धावून पूर्ण झाल्यात. लेग अंपायरचा इशारा येतोय, दिस इज नॉट आउट. थोडस लिझी क्रिकेट फिल्डरचा बघायला मिळालं, जिथे संगम यांनी ओळखला संधी आहे तिसऱ्या धावेची आणि ती धाव पूर्ण केली आहे. प्रत्येक रनला इम्पॉर्टन्स देतात. 23 रन स्कोर कार्ड वरती आहेत. स्ट्राईक वरती आले संगम. थोडे एफर्ट लावावे लागतील फिल्डिंग मध्ये. गोलंदाज जर प्रयत्न करतोय त्याला साथ द्यावी लागेल फिल्डिंग करून. यावेळेला ओव्हर पिच, खडे खडे चेंडू आउट ऑफ द पार्क. अजून एक दर्जेदार फटका संगम यांच्या बॅट मधून ठोकला. या इनिंगचा पहिला षटकार. संगम सारख्या फलंदाजाला ओव्हर पिच बॉल ते पण स्लॉट मध्ये टाकणं अतिशय चुकीची गोष्ट आहे. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळेला LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाल्यात. संगम अतिशय सुंदर सुरुवात केली होती, मात्र गोलंदाज व्हेरिएशन दाखव